मग तुम्ही हे वीकमध्ये 3 दिवस करा. ठीक आहे, मी तो रोज नाही सांगत आहे तुम्हाला करायला. अलाराम लावून जी ॲक्शन करायची आहे ती आठवड्यातनं 3 दिवस करायची. मग उद्या करा तर उद्या करा, मंडे करा, जसंही तुम्हाला जेव्हा कधी आठवेल तेव्हा करा. एखाद्या पर्टिक्युलर डेलाच नसेल जमेल तर जेव्हा तुम्हाला आठवलं की आता करायचं आहे तेव्हा करा. तर तिथं ही जी ॲक्शन आपण करणार आहोत या मागचं कन्सेप्ट हा आहे की आपण आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे न बघता जेव्हा आपली एखादी इच्छा असते तर त्या इच्छेबद्दल आपण काय करत असतो, जास्त निगेटिव्ह विचार करत असतो. प्रेझेंट मुमेंटला आपण कमी राहत असतो. जे आपल्या आयुष्यामध्ये नाही आहे त्या गोष्टींबद्दल आपण जास्त विचार करत असतो. तर आपल्याला त्या गोष्टींबद्दल जास्त न विचार करता प्रेझेंट मोमेंटला कसं राहता येईल, प्रेझेंट मोमेंटला राहून आपल्या इच्छा आपण कशा पूर्ण करू शकतो, ह्याच्यासाठी हा कन्सेप्ट आहे. कारण आपल्या आतमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ही ठीक आहे आपल्यामुळे येऊ शकते, कधी बाहेरच्या परिस्थितीमुळे येऊ शकते, बाहेरचे लोक, जशी घटना घडली त्याच्यामुळे येऊ शकते. तरीही जे जसं काही असेल त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. जेव्हा तुम्ही ती गोष्ट ॲक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जे काही चांगलं पाहिजे किंवा त्या गोष्टीबद्दलची जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती तुम्हाला मिळणार नाही. तर आपल्याला प्रेझेंट मुमेंटमध्ये राहण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला समोर दिसत आहेत त्या गोष्टींबद्दल थँक्यू म्हणायचं, तिथं ठेवायचं. माइंडला पण आणि बॉडीला पण त्या क्षणी तिथं ठेवायचं. आणि जेव्हा तुम्ही इच्छा लिहिताय तेव्हा त्या क्षणी तिथं तुम्ही प्रेझेंट मोमेंटला आलात कीच ती इच्छा लिहायची आहे. म्हणजे जे काही तुम्हाला वाटतं तुमच्या आयुष्यामध्ये त्या लिहा. आधी आज तुम्हाला स्वतःबद्दलची इच्छा लिहायच्या आहेत 10. नंतर तुम्ही नेक्स्ट वीकमध्ये त्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांसाठी जे काही, पण जी काही तुम्ही इच्छा लिहिणार आहे ती दुसऱ्यांसाठी जरी असेल तरी त्याचा आनंद जर तुम्हाला होणार असेल आणि ती तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला तुमच्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. ठीक आहे, आता घर आहे किंवा गाडी आहे, जे काही असेल ते ठीक आहे. आता ह्या गोष्टी अशा आहेत की ह्या दुसऱ्यांसाठी पण असतात आणि आपल्यासाठी पण असतात. तर त्या गोष्टी मग तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये, कारण ती भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बाकी जे हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, पैसा आहे, पैशासाठी पण तुम्ही जे काही आहे घरच्यांची जी काही इच्छा त्याला तुम्ही स्वतःला रिलेट करून पण ती लिहू शकता. पण तिथं तुम्हाला आनंद झाला पाहिजे, तुम्हाला असं वाटतं की ही वाय हे इम्पॉर्टंट आहे तिथं. तर आपल्याला आज इच्छा लिहायच्या आहेत. त्या लिहिण्यासाठी जी मी ॲक्शन सांगितले ते ॲक्शन करणं इम्पॉर्टंट आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ह्या 3 पायऱ्यांना आता जे कन्सेप्ट सांगितले त्या कन्सेप्टवरती ते काम करायचं आहे. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काम करतच आणि तुम्हाला आपोआपच ते फील एकदम छान येणार आहे. कारण याच्या आधी आपण ज्या इच्छा लिहिल्यात आणि आत्ता तुम्ही ज्या इच्छा लिहिणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक हा जाणवणार आहे. आणि ते तुम्ही नक्की करा. आणि नेक्स्ट वीकमध्ये मला सांगायचं की तुम्ही हे जे काही केलं त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला किंवा किती छान वाटलं किंवा कसं वाटलं, हे मला तुम्ही ग्रुपवर सांगितलं तरी चालतं. किंवा नेक्स्ट वीकमध्ये मग मी 1 किंवा 2 शेअरिंग घेईन, तिथं तुम्ही मला हे सांगा की मी हे लिहिलं आणि असं वाटलं मला. तर आपण हा मंथ पूर्ण होईपर्यंत तुम्ही जी काही डेट लिहिलेली आहे तर त्यातल्या ज्या काही इच्छा पूर्ण झाल्या त्या मंथ एंडला आपण त्याचं हे करणार आहोत, विचार करणार आहोत किंवा बोलणार आहोत त्यावरती की कुणाची कोणती इच्छा पूर्ण झाली किंवा कुठं कोणती नाही झाली अजून. आता तुम्ही जर लॉंग बेसिसची घेतली असतील 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या तर ते नाही होणार.
तर मी हे म्हणते की तुम्ही इथं कमीत कमी 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्याच फक्त घ्या. जास्त लॉंग बेसवर आपल्याला नाही जायचं आहे. म्हणजे कमीत कमी त्या घ्या, म्हणजे लॉंग बेसच्या जरी त्या असेल तरी आपल्याला तिथं त्याच्यासाठीची ॲक्शन पहिल्या पायरीपर्यंत तरी आपण सुरू केलं का, हे आपल्याला तिथं कळेल. जेव्हा पहिली पायरी सुरू झाली तर तुमचा तो रस्ता क्लिअर झाला, ती इच्छा तुमची पूर्ण व्हायला सुरू झाली, हे तरी आपण समजू शकतो. त्यामुळे या 1 महिन्यामध्ये जे काही तुम्हाला करण्याची इच्छा आहेत त्याच इच्छा जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला रिझल्ट लवकर लक्षात येईल की आपण कसं काम करू शकतो, अजून कसं करायला पाहिजे किंवा कुठं कमी पडतोय आपलं, हे आपल्याला लक्षात येईल. आणि ज्या ज्या गोष्टीबद्दलची तुमची इच्छा असेल, पैशाची असेल, रिलेशनशिप जे काही असेल, त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जे आत्ता तुमच्याजवळ आहेत त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं. जेव्हा तुम्ही इच्छा लिहाल की तुमच्याजवळ गाडी पाहिजे किंवा घर पाहिजे, तर आत्ता तुमच्याजवळ जे घर आहे, जी काही गाडी आहे, जो काही पैसा आहे, त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभारी आहे, हे वाक्य आधी बोलायचं आणि मगच ती इच्छा लिहायची. ते फील करायचं आधी की माझ्याजवळ आत्ता जे काही आहे त्याबद्दल युनिवर्स मी खूप खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि नंतर तुम्हाला जे काही मोठं घर हवं आहे, जी काही मोठी गाडी हवी आहे, जे काही हवं आहे ते स्पष्टतासहित लिहायचं. म्हणजे आता तुम्ही एका वाक्यात इथं फक्त म्हणाल की मला गाडी हवी आहे, तर त्या एका वाक्यामध्ये तुम्ही हे सुद्धा घालू शकता की मला या कलरची गाडी हवी आहे, मला या कंपनीची गाडी हवी आहे, मला या डेटपर्यंत हवी आहे. जे काही क्लिअरिटी तुम्हाला कमीत कमी 3 वाक्यामधली जे काही येईल ते तिथे एका वाक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अजून आपण त्या वाक्याला क्लिअर करतोय आणि त्या क्लिअरिटीमुळं अजून आपल्यालाच फील छान येणार आहे. घर हवं आहे तुम्हाला, तर घर हवं आहे, तर कसं घर हवं आहे, कुठं हवं आहे, कसं पाहिजे, ते मला शेवटी मग सेंटेन्स पूर्ण करताना ते मला मिळालेलं आहे मध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. एकही निगेटिव्ह वाक्य नाही, एकही निगेटिव्ह शब्द नाही लिहायचा आहे त्याच्यामध्ये. आधी 3 वेळेस वरती थँक्यू युनिवर्स लिहायचे आहे, मध्ये 10 इच्छा. प्रत्येक इच्छेनंतर आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे आलं पाहिजे. शेवटी 3 वेळेस थँक्यू युनिवर्स. ओके, आलं लक्षात? ठीक आहे. तर कुणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता.